नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक भागवत बैरागी, रयत शिक्षण संस्था सातारा उत्तर विभाग अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली कला शाखेतील जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ करणे तसेच त्यांना करिअर मार्गदर्शन आणि स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन करण्याच्या हेतूने कला शाखा गुणवत्ता विकास कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे। आणि या कक्षाच्या माध्यमातून आज आपण ग्रामसेवक तलाठी भरती परीक्षा मार्गदर्शन म्हणजेच ग्रामसेवक तलाठी भरतीसाठी जी लेखी परीक्षा असते त्या परीक्षेमध्ये कशा स्वरूपाचे प्रश्न असतात, ते कोणकोणत्या घटकावर विचारले जातात त्याचा आपण अभ्यास करणार आहोत। तर आज आपण बुद्धिमत्ता चाचणी, स्पर्धा परीक्षा म्हटली म्हणजे त्याच्यावर बुद्धिमत्तेवर आधारित प्रश्न हे असतातच। मग या प्रश्नांची उत्तर कशी शोधायची ते आपण पाहणार आहोत। परंतु बुद्धिमत्तेवर विविध घटक आहेत, त्यात आज आपण आकृतीवर आधारित जे प्रश्न असतात, म्हणजे आकृती दिलेली असेल त्या आकृतीवर आधारित जे प्रश्न असतात ते प्रश्न कसे विचारले जातात आणि त्यांची उत्तरं आपण कशी शोधायची ते आज आपण पाहणार आहोत। तर चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आकृतीवर आधारित प्रश्न जे असतील त्या प्रश्नांचे विविध प्रकार पडतात। म्हणजेच त्या प्रश्नामध्ये दिलेले जे पॅटर्न असेल, आपल्याला पॅटर्न ओळखायचा असतो आणि त्या पॅटर्ननुसार त्याचे वेगळे प्रकार पडतात। ते प्रकार आपण पाहणार। पहिला जो प्रकार आहे तो बघा, पुढील आकृती ओळखणे। याचा अर्थ काय असेल की जो प्रश्न दिलेला असेल त्या प्रश्नामध्ये ज्या आकृत्या दिलेल्या असतील त्या आकृतीची पुढची आकृती कोणती येणार हे आपल्याला या प्रश्नातून शोधायचं असतं। तर बघा या ठिकाणी एकूण आपल्याला 5 आकृत्या दिलेल्या असेल, 1 2 3 4 5 आकृत्या दिलेल्या आहेत। तर आपल्याला 6वी आकृती कोणती येईल हे आपल्याला शोधायचं असते। आणि हे आपण कसे शोधणार, तर त्यासाठी आपल्याला प्रत्येक आकृतीचं निरीक्षण करावं लागणार आणि या प्रत्येक आकृतीमध्ये एक पॅटर्न दिलेला असतो, तो पॅटर्न आपल्याला ओळखायचा असतो आणि त्या अनुसार आपल्याला त्या ठिकाणी उत्तर शोधायचं असतं। तर बघा, जर आपण पहिली आकृती बघितली तर या ठिकाणी आपल्याला एक सिम्बॉल दिलेला आहे। जर आपण दुसरी आकृती बघितली तर या आकृतीमध्ये 2 सिम्बॉल आपल्याला दिसतात। तिसऱ्या आकृतीमध्ये एकूण 3 सिम्बॉल दिलेले आहेत। चौथ्या आकृतीत 1 2 3 4 सिम्बॉल आहेत। तर 5व्या आकृतीमध्ये 1 2 3 4 5 सिम्बॉल आहेत। म्हणजे याचा अर्थ की प्रत्येक आकृतीनुसार सिम्बॉल वाढत आहेत, त्यांची संख्या वाढते। याच्यावरून 6वी जी आकृती, जी उत्तराची आकृती असणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा 6 सिम्बॉल असणार। मग आपण जे पर्याय दिलेले आहेत त्या पर्यायामध्ये कोणत्या आकृतीमध्ये 6 सिम्बॉल दिलेले आहेत ती आकृती शोधायची असते। जर आपण निरीक्षण केलं तर या ठिकाणी एकूण 4 पर्यायापैकी जी दुसऱ्या क्रमांकाची आकृती आहे त्याच्यामध्ये फक्त 5 सिम्बॉल आहेत। याचा अर्थ की ही जी आकृती आहे ही उत्तर म्हणून येणार नाही। बाकी राहिलेल्या ज्या 3 आकृत्या आहेत त्या आकृत्यांमध्ये 6 सिम्बॉल दिलेले आहेत, म्हणजे या तिघापैकी एक आकृती उत्तर आहे। आता ती कशी शोधायची, तर आता आपण पहिली जी आकृती होती त्या आकृतीमध्ये जो सिम्बॉल दिलेला आहे त्या सिम्बॉलचं निरीक्षण आपण करूया। उदाहरणार्थ बघा, पहिल्या आकृतीमध्ये या ठिकाणी एक बाण दिलेला आहे, जो बाण त्याची दिशा उत्तर दिशा दर्शवते। नंतर आता दुसऱ्या आकृतीमध्ये तोच बाण आता पश्चिम दिशा दाखवतोय। जर आपण निरीक्षण केलं तर घड्याळाची ती दिशा असते, आपलं घड्याळ जे असेल ते डावीकडून उजवीकडे फिरत असतं। तर आता ह्या ज्या आकृत्या आहेत त्या डावीकडून उजवीकडे फिरताना आपल्याला दिसत आहेत, म्हणजे अँटी क्लॉकवाईज, घड्याळाच्या उलट्या दिशेने। मग या ठिकाणी जो पहिला बाण उत्तर दिशा दाखवतो, दुसरा बाण तुमचा पश्चिम, मग तिसरा दक्षिण दिशा दाखवतो, चौथा बाण तुमचा पूर्व दिशा दाखवतो। पुन्हा 5वी जी आकृती आहे ती पुन्हा उत्तर दिशा। आता जी 6व्या आकृतीमध्ये हा जो बाण असेल तो कुठे येणार, तो येणार तुमचा पश्चिम दिशेला। म्हणून पश्चिम दिशेला जाणारा बाण जर बघितला तर आता ह्या 2 आकृत्या, आता हे 2 आकृत्या तर बाद होणार, राहिली फक्त आता पहिल्या क्रमांकाची आणि चौथ्या क्रमांकाची आकृती, ज्यांच्यामध्ये दिलेला बाण जो आहे तो दिलेला बाण कोणती दिशा दाखवतोय, तो दिशा दाखवतोय पश्चिम दिशा। आता या दोघंही पर्यायापैकी एक पर्याय योग्य असणार आहे, तो कसा शोधायचा। आता आपण पहिल्या आकृतीमध्ये एकच सिम्बॉल होता, आता दुसऱ्या आकृतीमध्ये दिलेला जो दुसरा सिम्बॉल आहे तो सिम्बॉल जर बघितला, फक्त काय बाणाच्या दिशेनेच तो सिम्बॉल आहे, फक्त त्या ठिकाणी त्रिकोणाच्या ऐवजी वर्तुळ आहे। मग जो दिलेला वर्तुळ जो आहे तर त्याची दिशा, तर बघा आपण जो बाण आहे त्या बाणाच्या डाव्या बाजूला तो वर्तुळाचा बाण दिलेला आहे। तर हा जो सिम्बॉल आहे ते इथेही बघितला तर त्याच पद्धतीने तो वाढतो, म्हणजे त्रिकोणाच्या बाजूलाच तो आहे। तर ह्या हिशोबाने जर बघितलं तर या ठिकाणी आपण निरीक्षण जर केलं तर पहिल्या आकृतीमध्ये बाण दिलेला आहे, पण त्याच्या बाजूला दिलेला जो वर्तुळाचा बाण आहे हा सिम्बॉल जो आहे तो सिम्बॉल हा भरलेला नाही, तर या ठिकाणी भरलेला दिलेला म्हणजे हा, म्हणजे आपला पर्याय कोणता असेल, पर्याय क्रमांक 4 जो आहे हा आपल्या उत्तराचं योग्य पर्याय आहे। अशा पद्धतीने आपल्याला दिलेल्या आकृतीपैकी पुढची आकृती जी उत्तर आकृती आहे ती कोणती असणार, तर त्यासाठी हे पॅटर्न आपल्याला लक्षात ठेवावं लागणार। अजून दुसरं एक उदाहरण बघूया। तर या ठिकाणी बघा, कागदाची घडी आणि कापवर आधारित प्रश्न हे प्रश्न विचारले जातात। म्हणजे कागदाची घडी, समजा आपल्यासमोर एक कागद दिलेला असेल,
त्या कागदाची घडी केल्यानंतर तो कागद ठराविक ठिकाणी जर कापला आणि पुन्हा तो कागद उघडला तर त्याच्यानंतर ती आकृती कशी दिसणार हे आपल्याला ओळखायचं असतं. तर आता बघूया या ठिकाणी दिलेला जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये बघा, हा जो कागद दिलेला आहे त्या कागदाची एक घडी आपण घातली. समजा आता हा एक कागद दिलेला आहे आणि आता ह्या कागदाची, हा चौकोनी कागद आहे आणि ह्या कागदाची आपण काय करतोय, घडी करतोय. बघा आता अशी घडी करतोय आपण. घडी करतोय म्हणजे याचे समान दोन भाग करतोय. वरचा जो भाग आहे हा भाग जो आहे तो या दुसऱ्या भागावरती आपण ठेवणार आहोत. म्हणजे तो कसा भाग तयार होणार, असा तयार होणार. म्हणजेच घडी केल्यानंतर हे जे भाग आहे हा भाग वाळल्यानंतर असा एक भाग तयार होणार. त्याच्यानंतर पुन्हा त्याची पुन्हा एकदा घडी करायची. म्हणजे हा जो भाग तयार झालेला आहे याचे पुन्हा दोन भाग करायचे आणि हा जो भाग आहे हा भाग या इकडच्या भागावर ठेवायचा. म्हणजे हा पहिला भाग दुसऱ्या भागावर ठेवायचा आणि हा भाग याच्यावर ठेवल्यानंतर जेव्हा आपण हे ठेवणार तर त्यावेळी त्याची अशी घडी होणार, अशी घडी होणार. त्यानंतर पुन्हा काय करायचं आपल्याला की ह्या भागाची पुन्हा घडी करायची आहे. आणि ती घडी कशी करणार, तो हा जो त्रिकोण आहे म्हणजेच काय, हा भाग जो आहे असा समान भाग करायचा. हा भाग 1 झाला, हा भाग 2 झाला. 1 नंबरचा भाग 2 नंबरच्या भागावर ठेवायचा आहे. म्हणजेच ती आकृती मग कशी होणार तुमची, अशा पद्धतीने तयार होणार. आणि ही जी आकृती आहे या आकृतीच्या म्हणजे अशा पद्धतीने कागदाची घडी केल्यानंतर त्याला आपण कशा स्वरूपाने काप करतोय, हा असा काप देणार आहोत आपण. आणि जेव्हा आपण याला असं कट करणार, कट केल्यानंतर जेव्हा हा कागद आपण पुन्हा उलगडणार, तो उलगडल्यानंतर त्याच्यातली जी आकृती ती कशी दिसणार तर ते आपल्याला ह्या उत्तराच्या ज्या पर्यायामधून ती ओळखायची असते. मग ती ओळखताना सुद्धा तो पॅटर्न आपल्याला लक्षात ठेवायचा असतो. तो कसा ठेवायचा असतो तर बघूया. तर बघा, जेव्हा आपण शेवटची घडी करतो, शेवटची घडी केल्यानंतर जो काप दिलेला आहे त्या कापाचे जे टोक आहे ते टोक आपल्याला आधी लक्षात ठेवायचे. म्हणजेच बघा या ठिकाणी हा काप थोडा उतरता गेलेला आहे, जिथे निमुळता आहे तर या ठिकाणी तो टच झालेला आहे आणि इकडे तो टच झालेला नाही. तर आपल्याला ज्या उत्तराचे पर्याय दिलेले 4 त्या पर्यायामधल्या ज्या आकृत्या, इतर आकृत्या काय करत जायच्या, आपण बाद करत जायच्या. उदाहरणार्थ बघा, आता या ठिकाणी जी 4 नंबरची आकृती जी दिलेली आहे या आकृतीमध्ये याच्याशी अनुरूप काही दिसत नाही आपल्याला. म्हणजेच या ठिकाणी जो आपण या ठिकाणी काप दाखवतोय असा काप इथे दिसत, म्हणजे हा जो पर्याय त्याचा येणार नाही. त्याच्यानंतर हा जो दुसरा आहे, आपण जी घडी कागदाची घातलेली ते त्रिकोणी घडी आहे आणि त्रिकोणी घडी असल्यामुळे आणि या ठिकाणी 3 नंबरच्या पर्यायामध्ये जी आकृती दिलेली आहे ती उभ्या घडीची दिलेली आहे. म्हणजे आपण जो काप त्रिकोणी केलेला आहे तर त्याचा पर्याय क्रमांक 3 पण उत्तर येणार नाही. त्याच्यानंतर जो पर्याय क्रमांक 1 आहे त्या पर्याय क्रमांक 1 मध्ये जर आपण निरीक्षण केल्यानंतर तर जो त्रिकोणी काप आपण केलेला आहे तो त्रिकोणी काप ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणावर जर आपण घडी उघडली तर अशी आकृती येत नाही. तर पर्याय क्रमांक 2 जो आहे, म्हणजे बघा जेव्हा आपण हा काप उघडू तेव्हा ही आकृती अशी जमणार. त्याच्यानंतर जेव्हा हा दुसरा भाग पण जेव्हा आपण पूर्ण उघडू या पद्धतीने तर मग या ठिकाणी तो असा एक काप झाला, दुसरा काप इथे तयार होणार. आणि जेव्हा हा काप पण आपण उघडणार तो तिसरा काप अशा पद्धतीने इथे तयार होणार. म्हणजेच तुमची आकृती जी असणार ती आकृती या पद्धतीने पर्याय क्रमांक जो दुसरा आहे ती आकृती त्या ठिकाणी येणार. म्हणजे पर्याय क्रमांक 2 ही योग्य उत्तराची आकृती आहे. अशा पद्धतीने कापावर आधारित प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर पुढचा जो प्रकार आहे तो प्रकार आहे आकृती पूर्ण करणे. मग याच्यामध्ये एक आकृती दिलेली असते आणि त्या आकृतीमध्ये एक भाग जो असेल त्याचा तो भाग कमी केलेला असतो आणि तो भाग आपल्याला पर्यायातून शोधायचा असतो. तो कसा शोधायचा ते आपण बघूया. तर बघा, तर या ठिकाणी ही जी आकृती दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो, या आकृतीमध्ये आपल्याला 4 भाग दिलेले आहेत समान. हा चौरस आहे, चौरसाचे 4 भाग आणि प्रत्येक भागाचे समान 4 भाग केलेले आहेत. आणि याच्यामध्ये प्रत्येक भागाशी तुलना जर केली तर प्रत्येक भागामध्ये दिलेली आकृती आणि उत्तरामध्ये दिलेले पर्यायाची आकृती, प्रत्येक आकृती आपण काय करायचं त्या ठिकाणी ठेवून बघायची आणि त्याच्यातून योग्य आकृती कोणती येऊ शकते ते आपण पाहायची आहे. तर बघा या ठिकाणी जर आपण निरीक्षण केल्यानंतर जी चौरस दिलेली आहे, चौरसामध्ये पुन्हा एक चौरस दिलेला आहे, पुन्हा एक चौरस दिलेला म्हणजे ही एक बाजू दिलेली आहे, ही एक बाजू आहे, ही एक बाजू आहे. तर हा जो चौकोन पूर्ण करण्यासाठी मग या ठिकाणी जो आहे समजा अशा पद्धतीने तो चौरस दिलेला आहे. त्या चौरसाचे समान 4 भाग केलेले आहेत. 4 भाग केल्यानंतर समजा आपण या 3 भागांमध्ये ज्या पद्धतीने काय दिलेले आहे
चौकोन दिलेला आहे, हा एक चौकोन, दुसरा चौकोन, तिसरा चौकोन, या 3 गोष्टी दिलेल्या आहेत. आता 3 बाजू दिलेली आहे, मग जे चौथी बाजू पण तिथे येणारच, म्हणून आपल्याला या ठिकाणी चौथी बाजूसुद्धा काढून घ्यायची आहे. हे 4 बाजू झाल्या. त्याच्यानंतर अजून आकृतीमध्ये काय दिलेलं असेल तर बघा, या ठिकाणी जेव्हा या पद्धतीने वाय आकृती काढलेली किंवा त्रिकोण काढलेला आहे, प्रत्येक आकृतीमध्ये त्रिकोण कुठे काढलेला आहे बघा, या ठिकाणी असा त्रिकोण आहे, इथे एक त्रिकोण आहे, इथेही एक त्रिकोण आहे, त्रिकोण. म्हणजे या हेतूने आता याच पद्धतीने बघितलं तर या आकृतीमध्ये काय येणार, त्रिकोण हा येणार अशा स्वरूपाने. त्याच्यानंतर अजून काय दिलेलं आहे तर या ठिकाणी प्रत्येक जो कोण येतो आहे त्या कोणमधून पुन्हा एकदा त्या काटकोनामधून एक लंब काढलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे हा लंब काढलेला आपल्याला दिसून येतो. आणि अशा पद्धतीने जी आकृती आहे ही आकृती अशी तयार होणार. मग हा जो पॅटर्न आहे, जो उत्तराचा पॅटर्न आहे, हा पॅटर्न आपल्याला पर्यायातून शोधायचा असतो. आणि हा पॅटर्न कुठे येतो तर तो पॅटर्न आपल्याला दिसतोय पर्याय क्रमांक 3 मध्ये. अशा पद्धतीने आपल्याला आकृती पूर्ण करा, याच्यावर आता जे प्रश्न असतात त्याची उत्तरे आपल्याला शोधायची असतात. त्याच्यात पुढचा जो एक प्रकार आहे तो प्रकार आहे आकृतीतील भाग शोधणे. म्हणजे या प्रकारामध्ये काय दिलेले असेल तर एक आकृती दिलेली असेल आणि ती आकृती त्याच्या पुढच्या प्रश्नांमध्ये उत्तरामध्ये जे 4 पर्याय दिले असतील त्या 4 पर्यायामध्ये वेगवेगळ्या आकृत्या दिल्या असतील आणि त्या आकृतीमध्ये हा भाग जसाचा तसा आपल्याला शोधायचा असतो, जसा तसा. म्हणजेच बघा, हा जो भाग असा दिलेला आहे, हा भाग आपल्याला जसाचा तसा उत्तराच्या जे पर्याय दिले त्या पर्यायामध्ये शोधायचा असतो. मग हा शोधताना आपल्याला तो पॅटर्न सारखा दिसला पाहिजे. म्हणजे बघा, एक उभी रेषा दिलेली आहे, उभी रेषा, मग या ठिकाणी त्या उभ्या रेषा आपल्याला दिसून येत नाही. आता ह्या 2 पर्यायामध्ये आपल्याला ते दिसून येतात. त्यात पण बघा, हा एक भाग आपल्याला दिसून येतो, त्याच्यानंतर दुसरा हा जो भाग आहे हा आपल्याला इथे उतरताना दिसून येतो, तिसरा जो भाग आहे तो या ठिकाणी जाताना दिसतो आणि चौथा जो भाग आहे तो या ठिकाणी. म्हणजे आपण जी आकृती दिली असेल त्याला प्रत्येक रेषेला 1, 2, 3 आणि 4 असे नंबर दिल्यानंतर आपल्याला तो प्रत्येक भाग कोणत्या आकृतीमध्ये मॅच होतोय ते आपल्याला पाहायचं असेल तर त्या पद्धतीने आपण पहिला जो पर्याय आहे तो योग्य पर्याय आपल्याला दिसून येतो. अशा पद्धतीने पहिला पर्याय म्हणजे तुमचं उत्तर येणार. आकृतीतील भाग शोधणे या पद्धतीने हा प्रश्न असतो. त्याचा अजून एक पुढचा प्रकार जो आहे तो आहे आरशातील प्रतिमा ओळखणे. याच्यावर आधारित जास्त प्रश्न त्या ठिकाणी परीक्षेमध्ये विचारले जातात. म्हणजे आरसा असेल किंवा पाणी असेल, आरसा जो असेल तो आरसा आपल्या समोर असतो आणि आरशामध्ये आपण जी प्रतिमा पाहतो ती प्रतिमा आपल्याला उलट दिसत असते. आता ती उलट दिसत असताना पण आरसा कोणत्या दिशेने लावलेला आहे हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजेच बघा, समजा आता आपण ए आहे, हा जो ए आहे हा ए जर आरसा या दिशेने असेल म्हणजेच एच्या डाव्या बाजूला आरसा असेल किंवा एच्या उजव्या बाजूला आरसा असेल किंवा एच्या पायाखाली आरसा असेल किंवा एच्या डोक्यावर आरसा असेल, म्हणजेच आरसा कोणत्या दिशेला दिलेला आहे त्या आधारे आपल्याला त्याचं उत्तर शोधायचं असतं. का? कारण की ज्या दिशेला आरसा असेल त्या दिशेला दिसणारी प्रतिमा ही वेगळी असणार आहे, सारखी प्रतिमा दिसणार नाही. म्हणजेच बघा, या ठिकाणी जर ए आपण बघतोय तो ए त्याच्या डाव्या बाजूला जर आरसा असेल तर त्या आरशापासून सगळ्यात जवळचा भाग कोणता आहे तो भाग इकडे आरशामध्ये पण जवळ दिसणार. त्याच्यानंतर दुसरा जो लांबचा भाग आहे तो आरशापासून लांबच दिसणार. म्हणजे आरशाच्या जवळ कोणता भाग आहे आणि आरशाच्या लांब कोणता भाग आहे तो त्या पद्धतीने आपल्याला ओळखायचा असेल आणि त्याच पद्धतीने मग आपल्याला आरशात पण ती प्रतिमा तशी दिसते. म्हणजे जशी प्रतिमा इकडे दिसते तशी प्रतिमा इकडे सुद्धा त्याच पद्धतीने दिसणार. पण आता डाव्या बाजूला असेल किंवा उजव्या बाजूला असेल आपल्याला ए हा सारखा दिसतोय म्हणून दोघं बाजूला सारखी प्रतिमा दिसते. परंतु जेव्हा आरसा वर असेल किंवा पायाखाली असेल त्यावेळी आकृती बदलणार. कशी बदलणार तर बघा, या ठिकाणी जो आता पायाखाली जर तो आरसा असेल तर आरसा खाली असताना जो एचे 2 टोक सगळ्यात जवळ आहेत ते टोक सगळ्यात आधी इथे दिसणार आणि त्यानंतर अशा पद्धतीने ती आकृती दिसणार. म्हणजेच आरसा ज्या दिशेला असेल त्या दिशेला आकृतीतला कोणता भाग आहे तो भाग आधी जवळ दिसणार आणि तशा प्रकारे ती आकृती आपल्याला दिसणार. तर बघा, दिलेला जो काही प्रश्न आहे त्या प्रश्नामध्ये आपण आता सगळ्यात आधी उत्तर शोधूया. तर दिलेला जो प्रश्न आहे तो दिलेला प्रश्न असा आहे, एक नांगरसारखी आकृती दिलेली आहे आणि याचे 3 भाग केलेले आहेत. वरचा जो भाग आहे त्या भागामध्ये
उभ्या रेषा दिलेल्या आहेत, खालच्या भागामध्ये आडव्या रेषा दिलेल्या आहेत आणि मधला जो भाग आहे तो कोरा आहे आणि आरसा जो दिलेला आहे तो आरसा आहे त्या आकृतीच्या डाव्या बाजूला. मग याचं उत्तर शोधताना आपल्याला नियम तोच की आरशाच्या जवळ कोणता भाग आहे तो भाग आधी घ्यायचा. मग आरशाचा सगळ्यात जवळचा भाग हा मधला भाग आहे तो आधी घ्यायचा. त्याच्यानंतर मग पुढचे भाग तसे लांब दाखवायचे, जसा जो भाग दिलेला त्या पद्धतीने लांब दाखवायचा. त्याच्यानंतर ती आकृती अशा पद्धतीने पूर्ण होणार, म्हणजे आपली आकृती अशी दिसणार. दुसरा एक जो पर्याय आहे तो म्हणजे आता दुसरा पॅटर्न जर बघितला आपण, वरच्या भागामध्ये उभ्या रेषा आहेत, तर आरसा हा डाव्या बाजूला असल्यामुळे ज्या उभ्या रेषा आहेत त्या आरशामध्ये सुद्धा उभ्या दिसणार, त्यांच्यात काही बदल होणार नाही, त्या पण उभ्या दिसणार. त्याच्यानंतर खालील जो भाग आहे त्या भागामध्ये आडव्या रेषा दिलेल्या आहेत, त्या आडव्या रेषा सुद्धा आरशामध्ये आडव्याच दिसणार. जशी तर तशी ती प्रतिमा दिसते, फक्त जवळ आणि लांब एवढाच फरक आहे. तर ही जी आकृती आहे ही आकृती आपल्याला पर्यायामध्ये शोधायची आहे. पर्यायामध्ये बघितले तर आपल्याला पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असल्याचं आपल्याला दिसून येतं. अशा पद्धतीनं आरशामध्ये जी प्रतिमा दिसते त्या प्रतिमेवर आधारित कसे प्रश्न असतात ते आपण सोडू शकतो. आणि अजून एक जो प्रश्न असतो, प्रकार असतो, तो आहे पाण्यातील. ज्या पद्धतीने आपण आरशातील प्रश्न बघितले की आरशामध्ये आरसा जर खाली असेल, म्हणजेच काय, पायाखाली, आकृतीच्या पायाखाली जर त्या ठिकाणी आरसा असेल तर जो आरशामध्ये जी प्रतिमा दिसते ती कशी उलट दिसते, तशाच पद्धतीने पाण्यामध्ये सुद्धा ती प्रतिमा तशीच दिसते. कारण की पाणी हे आपल्या खाली असते आणि जेव्हा आपण उभे असतो, उभे असताना आपले पाय हे पाण्याच्या जास्त जवळ आहे. पाय पाण्याजवळ असल्यामुळे सगळ्यात आधी पाय त्या पाण्यामध्ये जवळ दिसणार आणि आपले डोके हे लांब असल्यामुळे ते लांब दिसणार. अशा पद्धतीने प्रतिमा आपल्याला दिसत असते. तर बघा, याच्यावर आधारित आपण काही उदाहरण बघूया. समजा आता या ठिकाणी आपण असं एक आकृती काढलेली आहे. या आकृतीमध्ये समजा आता माणसाची आकृती आहे, तर ही जी आकृती दिलेली असेल त्याच्या पायाखाली या ठिकाणी पाणी आहे. आता ही आकृती पाण्यात कशी दिसणार, तर सगळ्यात जवळ त्याचे पाय आहेत, तर ते पाय सगळ्यात आधी जवळ दिसणार. सगळ्यात आधी जे पाय आहेत ते जवळ दिसणार, त्याच्यानंतर मग पुढचा भाग दिसणार आणि शेवटी मग डोके दिसणार. म्हणजेच पाण्यामध्ये आपली जी प्रतिमा असते ती उलट दिसत असते. तर तशाच पद्धतीनं आता या ठिकाणी जी दिलेली आकृती आहे ती आकृती, तिचं उत्तर कोणतं असेल ते आपण शोधूया. तर बघा, या ठिकाणी जी दिलेली आकृती आहे ती अशा पद्धतीने दिलेली, आपल्याला एक बॉक्स दिलेला आहे, अशा पद्धतीची आकृती आहे. समजा याच्यामध्ये पण 3 भाग केलेले आपल्याला दिसून येतात. इकडचा जो भाग आहे तो पूर्ण डार्क केलेला आहे, हा जो भाग आहे तो पूर्ण डार्क आहे, म्हणजे काळा केलेला आहे. आणि इकडचा जो भाग आहे त्याच्यामध्ये आपण काही चौकोनी बॉक्स केलेले आहेत. अशा पद्धतीने ही आकृती आहे. आता याच्यावर आधारित आता याचा पर्याय कोणता असू शकतो, तर आरसा ज्या पद्धतीने खाली आपण काढलेला होता त्याच पद्धतीने पाणीसुद्धा पायाच्या खाली असल्यामुळे या पाण्याचा जवळ जो टोक असेल तो टोक सगळ्यात आधी आपल्याला दिसणार. म्हणजे हा जो खालचा टोक आहे तो अशा पद्धतीने सगळ्यात आधी दिसणार. त्याच्यानंतर जी आकृती हुबेहूब त्याच पद्धतीने खाली जाणार, म्हणजेच हा जो भाग आहे अशा पद्धतीने जाणार, त्याच्यानंतर पुढचा भाग असा जाणार आणि मग पुढचा भाग असा होणार. म्हणजे या पद्धतीने आकृती आपल्याला दिसणार. त्याच्यानंतर जो भाग आपण या ठिकाणी काळा केलेला आहे, हा काळा भाग ज्या ठिकाणी त्याच बाजूला तो भाग या ठिकाणी सुद्धा दिसणार आहे, त्यात बदल होणार नाही अशा पद्धतीने. आणि जो बॉक्स आहे तो त्याच पद्धतीने दिसणार. म्हणजेच या आधारे आपण निरीक्षण जर केलं तर आपल्याला ह्या पहिल्या ज्या 3 आकृत्या आहेत त्या तशा दिसत नाही, पण चौथ्या क्रमांकाची जी आकृती आहे ती चौथ्या क्रमांकाची आकृती आपल्याला हुबेहूब याच्यासारखी दिसते. म्हणून तुमचा पर्याय क्रमांक जो असेल 4 हे या आकृती या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार. अशा पद्धतीने आपण बुद्धिमत्तेवर आधारित आणि आकृती जे प्रश्न आहेत, आकृतीचे प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात आणि त्यांची उत्तरं आपण कशी द्यायची त्याचा आपण अभ्यास केला. धन्यवाद.